श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना, मदमत्सर कानन दहना. हे भवभय पाश निक्रंतना, भवानी रंजना भयहारका. हिमाद्री जामाता गंगाधरा, सिंधूर वदन जनका कर्पूर गौरा. पद्मनाभ मन रंजना त्रिपुरहरा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा सुहास्य वदना, नंदी वहना अंधकमर्दना. गजांतका दक्ष ऋतु दलना, दान वद मना दयानिधे. अमित भक्त प्रिय करा, ताटी कांतक पूज्य त्रिताप हरा. तुझे गुण वर्णावया शत दशशत वक्रा, शक्ती नव्हेची सर्वथा. नित्य शांत निर्विकल्प निरंजना, आशा पाश रहित विरक्त पूर्णा. निज भक्त पाश विमोचना, जन्म मरणा मोचक जो. जे विषय कामना युक्त, तुझ स्वामी अनन्य भजत. त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे छेत सर्वही. सकामासी कामना पुरहुन, तू निज ध्यानी लाविसी मन. तेच परम विभक्त होऊन, पद निर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष, आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष. येची विषय कथा निर्दोष, सुत सांगे शौनकादिका. आर्यावर्त देश पवित्र, तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर. जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र, तैसा पुण्यशीळ प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ, तैसा गोविप्र बाळक नृपाळ. द्रष्ट दुर्जन शत्रुखळ, त्यासी काळ दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बळासी उपमिजे वायुसुत. समर भूमीस भार्गव अजित, विरोचनात्मक दानाविषयी. शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र. पितया तुल्य प्रतापी, बहुत नवस करिता पंचवदना. एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषधांगना. उपमेस तिच्या न पुरती, तारका रिजनक शत्रुप्रिया. व्रत्रा ऋषजनक जाया, उपमा देतात द्विजराज भार्या. बहुत वाटती हळवट, ते अपर प्रतिमा भार्गवीची. उपमा साजे हैमवतीची, की द्रुहीन जाया पुत्री मित्राची. उपमा साच द्यावी तिथे, कलंकरहित रोहिणी धव. तैसा मुख शशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाळून. सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे, तिच्या जन्मकाळी द्विज सर्व. जातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायासी अपूर्व. सुख वाटले बहुतची, एक द्विज बोले सत्यवाणी. ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 सहस्र वर्षे कामिनी. राज्य करील अवनीचे, ऐकता तोषला राव बहुत. द्विजांस धनवर्ष वस्त्रे अलंकार देत, जेने जे मागितले ते पुरवित. नाही ने दीन म्हणेची, तिचे नाम सीमंतिनी. सीमा स्वरूपाची झाले ते थोणी, लावण्य गंगा चातुर्य खाणी. शारदे ऐसी जाणीजे, राव संतोषे कोंदला बहुत. तो अमृतात विषबिंदू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला. 14वे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयसी. ऐसे ऐकता राव मानसी, उद्विग्न बहुत झाला. वाटे वज्र पडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी. किंवा काळजी घातली सुरी, ऐसे झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवोदये करुण. होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंतारोग. तवती शुभांगी उद्वेग, रहितोपवर झाली. सकळ कळा प्रवीण, चातुर्य खाणीचे दिव्यरत्न. तिचे ऐकता सुस्वर गायन, धरित्री मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहून, कस्तुरी मृग घेती रान. पितया सावळे प्राणाहून, पाहता नयन न धाती. वदन पाहुनी रतिपती लज्जित,
कटे देखुनी हरिवदन न दाखवित, गमन देखुनी लपत मराळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गजगती, देखुनी शंखला करीपती. पुरळ केश देखुनी भ्रमरपंक्ती, रुंजी घालिती सुवासा. कमळ मृग मीन खंजन, लज्जित देखुनी जिचे नयन. वेणीची आकृती पाहुन, भुजंग विवरी दडाले. या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख, शुक पळती पाहता नासिक. बिंब फळे अति सुरेख, लज्जित धर देखता. पकडाळिंब बीज सुरंगत बहुत, त्यास लाजविती जिचे दंत. कुच देखुनी कमंडलू शंकित, स्वरूपाद्भूत वर्णू किती. तनूचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत. सूर्यप्रभा समकांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करती तिजपाशी. त्यांच्या मुखे करुणी वार्ता एके सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी, वैधव्य कथिले ऋषीने. परम संताप पावले ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्री. तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सद्गद होनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्री बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झालिया पूजावा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम. म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत, पूजे माये अत्यादरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबग न धरी मनांत, बोल न ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळ जाण, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रांगद सुजान, केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोभिली समग्र, परी त्याहुनी नाही सुंदर. तो 30 योजिला वर, राशी नक्षत्र पाहुनी. इकडे सीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्याहून विशेष करीत. 8 दिवसा 11 शत दंपत्ये, पूजित वस्त्रालंकारे. आणि कही ब्राह्मण भोजन, आल्या तिथा देतन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमवार निशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोण एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासूनी. शिवास अभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्य अपार. गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवापुढे धूप जाळीता बहुवस, तेने अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पै. आणि कही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्य पूर्ण वर्धमान, लक्ष्मी होय. तांबूल दाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रम नासे. जपे साधे महासिद्धी, होमावने होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांब ठाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे अति व्याधिहरण. नृत्य करिता जन्म मरण, दुर्जटी दूर करीतसे. तंतवितंत घन सुस्वर, शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र. तेने कंठ सुरस कीर्ती अपार, रत्न दाने नेत्र दिव्य होती. एव सर्व अलंकार वाहता, सर्व ठाई जयलाभ तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रेयीने पूर्वी व्रत, सीमंतिनीसी सांगितले समस्त. त्याहुनी ते विशेषाचरत, शिवपूजित आदरे. त्यावरी नैषधाचा
पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणुनिया सादर सीमंतिनी दिधली. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रायसा. सहस्र अर्बुदे धन जाना राये दिधली वरदक्षिणा वस्त्रालंकार नवरत्ना गणना कोणा न करवे. अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिधले जामात. 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित. नेताद्विज कंटाळती आश्रमा धन देता ब्राह्मण वाटेस टाकीतीन नेववे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावे. रायाचा औदार्य क्रशान दारिद्र्य रान टाकिले जाळून दुराशा दुष्टंक वन दग्ध झाले मुळी हुनी. धनमेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृणांकर कुटवटवीत विरुढले. असो नैषधपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरुण द्विजवतिले 32 कलंक काढुनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस. मुखीचे निघता श्वासोच्छवास सुगंधराज तोची वाटे. जलजमुखी जलज कंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करुणी एकवट ओवाळुनी टाकीती शशीमुखा. असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकळ वराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी लक्षुण जामात राहाविला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे. जैसा श्रीरंगानी इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वसुंधरा समयोजित करी बहु. कोण एके दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगे लागुनी. वनी खेळता श्रमला फार घरमाला तप्त शरीर जानोनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान. आवले अवलोकिती चौकडून कौतुके भाषण करिताती व्रतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणूनिया. भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला अकांत नाही अंत महाशक्ता. तेरी सेना होती अपार तिच्या दुखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एकसरे. सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्यासी जाणविती मात राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावत यमुना तीरी. शिबिके माझी बैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडतीच धरणी सर्वही दुःखार नवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी माता सावरी तेसी. माता धावूनी उठाउठी कन्येच्या गळाखाली मिठी शोक करी तेनी सृष्टी आकांत एकची बरतला. सीमंतिनीचा शोक ऐकोनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासे शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊनी निचेष्टित पडली सीमंतिनी. तो इंद्रसेनासहित ग्रहिणी आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र दुखार नवाचा न लागे पार स्नुषे ते देखुनी सूर शोकाग्रीने खवळीला. चित्रांगदाची माता पडली क्षिती
तिचे नाम लावण्यवंती. सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी. मृतिका घेऊन हस्तकी लावण्यवती घाली मुखी. म्हणे गहन पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ. पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही. मजा नाथाची गाठी पाही कोणी सोडिली निर्दये. माझा जावा गे राजहंस कोणी नेले गे माझे पाडस. माझा चित्रांगद डोळस कोणी चोरून नेला गे. म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले. की शिवरात्रीच अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार. की माधव माधव यात केला भेदाभेद. की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेदिला. की पंक्ती भेद केला निशेष. की संत महंता लाविला दोष. की परधनाचा अतिलाभ केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाळविले बहुत दिन. की दाता दे ता दान केले विघ्न म्या पूर्वी. कोणाच्या मुखीचा घास काढिला. की गुरुद्रोह पूर्वी मज घडला. की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवणे. की कुरंगी पाडसा भिडविले. की पारिव्राजका प्रति निंदिले. तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधान वर्गी सावरून सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिने. स्वनगरासी नेऊने निज सदनी राहाविली. इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती. तव दाया देऊनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळूनी जाती. तेथोनिया शत्रू धरुणी आणि ती बंदी घाली ती दृढ तेव्हा. इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरी करीत. एकादश शत दंपत्य पूजे संयुक्त विधीने. सर्वही भोगवर्जुनी जाण यामिनी निधी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला. नागकन्यांनी पाताळी नेला. नागभुवनींनी पाहता लिला. तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिनी. पद्मिनी हस्तिनी चित्रिणी. शंखिनी अति चतुर भामिनी. सुहासंगी ज्याचिया ज्यांच्या पदनखी निरंतर. गुंजारव करीती भ्रमर त्यांचा देखता वदनचंद्र. तपस्वी चकोर वेधले. नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे. स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता. तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद. साष्टांग नमित सद्गद होनी स्तुती करीतसे. निर्भय तेथे राजसुत तक्षक वर्तमान पुसत. जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे. मागुती नागराज झाला बोलता. तुम्ही कोण्या दैवतासी भजता. यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद. प्रकृती पुरुष दोघे जने निर्मिली इच्छा मात्रे जैने. अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचेली हेळा मात्रे. इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून. प्रकृती पुरुषांत होती लीन पंचभूते तत्वासहित. मग दोघे एक प्रीती आदी पुरुषांमाझी सामावती. तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो दयांते. ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण. त्या सत्वांशे करुण विष्णू जेने निर्मिला. रजांशे केले वीरांचीस तमांशे रुद्र तामस. तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा. पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन. भस्मलोष्ट
अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे. व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो. ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमा रमण ज्याचे अंतकरण बुद्धिद्रोहीन जयाची. अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर. कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व ही जो. एव जितुके देवता चक्र ते शिवांचे अवयव समग्र. एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे कर जोडुनी. ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर. त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषला दंद शुकराज. क्षेमालिंगन देऊनी कदूत नुज नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त जे तेथे आहे समस्त. तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्थ मजपाशी. चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्ण भूषणा सतेजा. जननी जन कांसी वेध माझा एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षाची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणी. प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले. माता पित्यांचे चरण खंती वाटते कधी पाहिन. माझी माता मजवीन कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे. तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण. तक्षक होनी प्रसन्न देत पार वस्तून ते. म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ. तेसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो. तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन. मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिधला. दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी. पर्वतागार मोठ बांधिली शिरी दिधली राक्षसांच्या. देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणीवर. मनोवेगी यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला. झाले 3 संवत्सर चौकडे पाहे राजपुत्र. तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर. कालिंदी तेरा पातली एकाकडे एक पाहती. आश्चर्य वाटे ओळख न देती. दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगद दिसतसे. फणिमस्तकीची मुक्ते सतेज विशेष. भुजेपर्यंत डोले अवंतस. गजमुक्तांच्या माळा राजस गळा भोवती जयाच्या. पाचा जडल्या कटिमी खलेवरी. तेने हिरवी झाली धरित्री. मृग पशु धावती एकसरी. नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ता फळे देखुनी तेजाळ. धावतची येती मराळ. देखोनी रक्त रत्नांचे ढाळ. किर धावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध. देखोनी धावती मिलिंद. दश दिशा व्यापिल्या सुबद्ध. घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी. ब्रह्मचक्री पडली विचारमणी. चित्रांगदही तटस्थ होऊनी क्षणा निहाळीत. कंठभूषणे रहित मंगळसूत्र. हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र. अंजन विवर्जित नेत्र. राजपुत्र पाहतसे. निहाळिता तटस्थ स्वरूपासी. वाटती रंभा उर्वशी दाशी. उच कमंडलू यासी उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस. चिंताक्रांत अंग झाले क्रश. ही चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकुळती. मग ते पाशी येऊन हुसे साक्षेपे वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण. मुळापासून सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण. बोलता आसुवे नयन भरोनिया चालिले. अश्रुधारा स्रवती खालत्या. लाविल्या पयोधर लिंगास गळत्या. दंतजियेचे बोलता नक्षत्र ऐसे लखलखती.
सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झालीच्या भ्रतार बुडाला इथे यमुना जळी हिची सासू श्वशुरा दोन्ही शत्रूंनी घातली बंदीखानी हे शुभांगी लावण्य खानी ऐसी गती येची कंठ दाटला सद्गदित चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसीत वेळोवेळा श्रीमंतिनी सख्यांस सांगे खुन कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांगा तू म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमना मुझे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग श्रीमंतिनीस हात धरून काणी सांगे अमृत वचन व्रतार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटविन लटके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण सत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथुनी परी ही गोष्ट कोणा लागुनी दिवसत्रय प्रकट होऊ नको ऐसे सांगोनी परमस्नेहे एरी चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा नकळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझ्या चित्ता परमाप्त वाटतसे काय प्राशोनी आला अमृत की काळे गिळोनी उगळीला असत्य हे मदनांतक षडास्यतात तुझे कर्तव्य नकळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजीन दाम्पत्य तितुक्याच वाती यथार्थ बिलवदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे मद सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन एरी करुणी हास्यवदन निज सदना प्रती गेली सख्या बोलती आन वाहून तुझा व्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन श्रीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उभ्या रहा श्रीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारुवरी त्वरित आरूढला श्रीमंतिनी कांत निज नगरा बाहेर उपवनांत जाऊन या उतरला नागे मनुष्य वेश धरून शत्रूस सांगे वर्तमान 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा वेगी मग नाग जाऊन माता पितयांशी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनांत न समाये तो शत्रू होऊन शरणागत उभयतांशी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरोणी पित्याचे चरण क्षेमालिंगणी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौसल्येशी रघुनाथ 14 वर्षानंतरे हरपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत करभार घेऊनी अमुप धावती देशोदेशीचे भूप पौरजनांचे भार समीप घेऊन या भेटती हनुमंते अनिला गिरिजद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेची पूर्ण पै झाले माता पितयांसमवेत चित्रांगद चालला मिरवित
नैषधपूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार मातच फुटली चहूकडे हेर जाऊनी राया संबंधित उठा जे तुमचे आले जामात राव गजबजिला धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सदगदित रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धनवस्त्रे देत सीमेहुनी अपार भरुनी रथ शर्करा नगरांत वाटिंत मंगळातुरे अद्भुत बाजू लागली एकसरे धावले अपार भुसुर राये कोश दाविले समग्र आवडे ते तुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिवोमानाथ म्हणून राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सीमंतिनिसी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करुण मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नेत्रियंजन हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्य लेविती जाण त्रयोदश गुणी बेडे देती एक श्रंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सीमंतिनिसी पहावया माता धावली सद्गदित सीमंतिनिसी हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून पुढती विरोढला भेदीत गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दंपत्य जितवन करावया स जामात बोलावू धाडिले त्वरेने माता पितयांसमवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी जामाताच्या कंठी धावूनी श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिळवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपणात बोलावीत सीमंतिनिसी पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववित नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिधल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्यो दधी उचंबळोने भरला सो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात वनीचे राजे मिळूनी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करुणिया शिवार्चना शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेजपुंज तैसाचे चित्रांगद भूभुज न्यायनीती वर्तत असे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची खाती अद्भुत सुत सांगे शौनकाधिका हे सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांसंतरला भ्रतार भौत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे कथाख्यानांतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निरसोने जाय गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक सुर तामस अहंकार मध्य सेविती
अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद भंग क्षय अभेद न चळे न ढळे कदाही श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुरातन ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड षष्टाध्याय गूढ श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।